नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर कायम राहो आणि येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो. आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने येणारं वर्ष कसं असणार आहे, धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेमके काय काय मुद्दे तुम्ही करणं आवश्यक आहे, याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आपले सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. सर, तुम्हाला देखील शुभेच्छा लक्ष्मीपूजनाच्या. आणि जसं आपण म्हणतोय की येणाऱ्या वर्षामध्ये लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहण्यासाठी आपण आज काही टिप्स देणार आहोत, तर आपण त्याला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला पहिला मुद्दा जो आहे तो अगदी आपल्या नेहमीच्या आपण काय म्हणूया आयुष्यामध्ये देखील आपण जो बोलत असतो वारंवार, तर तो मुद्दा आपण बघूया. एखादी देवता प्रसन्न करताना विविध पद्धतीने आराधना केली जाते. प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी आपल्याला पद्धत बघायला मिळते. तुम्ही करत असलेली साधना किंवा तपश्चर्या नियमित आणि सातत्याने तसंच दीर्घकाळ केली तर चांगलं फळ मिळतं. सर, सो आय थिंक मला असं वाटतं की मी जेवढ्या माझ्या गुंतवणूकदारांना भेटलो आहे, जे फार मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्ट करतात किंवा आज सक्सेसफुल आहेत, तर ॲक्च्युली जर बघितलं ना तर आपण त्यांची एक ती तपश्चर्या आहे, एक साधना केलेली आहे की गेली कित्येक वर्ष. सो आपल्याला असं आपण दर दिवाळीला कार्यक्रम करतो, दर दिवाळीला आपण म्हणतो की येणारं वर्ष चांगलं जावं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की येणारं वर्ष चांगलं जाण्यासाठी किंवा एखादा शॉर्ट पिरियड चांगला जाण्यासाठी त्याच्या मागे फार दीर्घकाळ अशी तपश्चर्या करणं आवश्यक आहे आणि ती खडतर देखील असू शकते. आपल्याला बऱ्याच जणांचे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स खूप चांगले दिसतात, पण ते ॲक्च्युली करताना त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण कशी आराधना करता येईल. आणि मी जेव्हा ह्या गुंतवणूकदारांकडे बघतो तर सगळ्यात एक कॉमन मी नेहमी बघतो की ते एक सर्वात प्रथम म्हणजे त्यांचा एक बिलीफ असतो, त्यांचं एक. आणि जसं आपण लक्ष्मीकडे बघतो तर तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप बघितलं तर ती नेहमी आपल्याला अलंकारांनी जडलेली किंवा श्रीमंती ही दर्शवत असते. सो सर्वात प्रथम त्यांचा हा ऑब्जेक्टिव्ह मी ह्या तपश्चर्येमध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे की देवता देखील आपल्याला सांगते की श्रीमंत होणं आवश्यक आहे आणि हा माइंडसेट तयार करणं अत्यंत आवश्यक आहे मला वाटतं. आणि ही जी तपश्चर्या करताना फोकस ठेवणं देखील अत्यंत आवश्यक आहे असं मला खरं आहे. आणि ही संपत्ती जमा करताना आता आपण पुढे नेमकं काय करायला पाहिजे, कशी वाटचाल करायला पाहिजे, त्या अनुषंगाने कुठला मुद्दा पुढे येतोय ते आता बघूया. संपत्ती जमा करण्याकरता लक्ष्मी देवतेचा आदर करत तिची नियमित साधना खूप गरजेची आहे. नियमित हा शब्द मला वाटतं इकडे खूप क्रुशल आहे. हा ॲब्सोल्युटली. आणि असं म्हणजे इंग्रजीमध्ये एक वाक्य होतं की एव्हरीथिंग कंपाऊंड्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी छोटी छोटी गोष्ट तुम्ही करत असता त्याचा एक चक्रवाढ व्याजाधाराने ती कंपाऊंड होत राहते, ती तशीच्या तशी वाढत राहते. त्यामुळे नियमितपणा हा अत्यंत खूप महत्त्वाचा आहे की नियमित गुंतवणूक करणं म्हणा किंवा नियमित तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचं ओव्हरऑल लेखाजोखा ठेवणं देखील आवश्यक आहे. आपण जर दिवाळीला बघितलं तर आपण काय करतो दरवेळेला की दिवाळीलापर्यंत सर्वप्रथम आपण साफसफाई करतो, घरातल्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या काढून टाकतो. तर पोर्टफोलिओ जेव्हा आपण आपला बघत असतो तेव्हा हे नियमितपणे आपण करणं आवश्यक आहे की ओव्हरऑल ज्या अनावश्यक गोष्टी आहेत आपल्या पोर्टफोलिओमधल्या, ज्या न चालणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला गरजेच्या नाही आहेत, त्या गोष्टी काढून ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मी काही गुंतवणूकदारांना कधी भेटलो आहे आणि त्यांना मी विचारतो की तुम्ही मुंबईत राहतात आणि मग प्रॉपर्टी नागपूरला असते, पण मग त्याचं कारण काय असतं, तर काहीच नसतं की एका मित्राने सांगितली की ती प्रॉपर्टी चांगली आहे म्हणून घेतली. समजा तुमचे रिलेटिव्स आहेत नागपूरला किंवा मग नागपूर असो किंवा कुठलंही शहर असो, इंदोर असो, की तुमचे कोणी नातेवाईक आहेत, तुम्हाला काही पुढे भविष्यात जाऊन तुम्ही सेटल होणार आहात, तर तुम्ही हे प्रॉपर्टी घेणं आवश्यक आहे. पण मग नाहीतर मग ही अनावश्यक अशा तुमच्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये मोडते. मग त्याचा तुम्ही काय कराल तर ते तुम्हाला थोडं क्लीनअप करणं आवश्यक आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्याचदा अनावश्यक शेअर्स देखील असतात की ज्यांचं लिस्टिंग पण नसतं, तर त्याची साफसफाई देखील करणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की हा लेखाजोखा जर आपण ह्या दिवाळीला जर आपण असंही घेतलं की ठरवलं की हे दर क्वार्टरली मी करत राहीन, तर आपल्याला पुढच्या दिवाळीला नक्कीच चांगले रिटर्न्स येताना विदिन पोर्टफोलिओ, म्हणजे आउटसाइड वर्ल्ड मार्केट्स काय देतील, तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काय होईल ही वेगळी गोष्ट, पण तुमच्या पोर्टफोलिओमधनंच 10% रिटर्न्स तुम्हाला असेच मिळतील असं माझी खात्री आहे. खरं आहे. आणि याच्याबद्दल मग पुढे जाताना आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, कारण संपत्ती तर तुम्हाला मिळत असते, मात्र ते संपत्तीचा विनियोग, त्या अनुषंगाने काय मुद्दा आहे तो आपण आता बघूया. लक्ष्मी देवतेची केवळ आराधना करून चालत नाही, तर तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या संपत्तीचा योग्य विनियोग करणं हाही आराधनेचाच एक प्रकार आहे. हे खूप क्रुशल आहे की नुसता पैसा मिळवून चालणार नाही, तर तो नीट मार्गी लावला पाहिजे. नाही, आणि बऱ्याचदा असं मी बघतो की म्हणजे परवाच माझ्या एका गुंतवणूकदारांनी मला एक वाक्य म्हटलं की मला असं वाटतं, म्हणजे आधी भेटायच्या आधी मला वाटायचं की पैसा कमवणं खूप कठीण आहे,
पण मला आता रिअलाईज झालंय, असं हे गुंतवणूकदारांनी म्हटलं की मला आता रिअलाईज झालंय की पैसा कमवण्यापेक्षा पैसा सांभाळणं, तो मॅनेज करणं हे जास्त कठीण आहे. आणि म्हणजे ते जे वाक्य आहे ना, ते अगदी मी ॲग्री करतो की ॲक्च्युली आपल्याला जर बघितलं तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये खूप कार्यक्षम असतो, आपापल्या क्षेत्रामध्ये खूप योग्य रीतीने चांगलं काम करत असतो. पण ते जे पैसा कमवणं आहे हे आपण 10, 12, 15 वर्ष ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे अर्निंग कसं करायचं, चांगलं बेटर कसं करायचं हे आपल्या कोर कामामध्ये असल्यामुळे ते चांगल्या रीतीने शिकत असतो. पण जेवढं आपण कमवणं इम्पॉर्टंट आहे, पण ते योग्यरित्या त्याचं सांभाळ करणं, त्याची ग्रोथ करणं हे देखील तेवढंच कठीण आहे आणि तेवढंच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि मग त्यासाठी योग्य ते गुंतवणुकीचे मार्ग निवडले पाहिजेत. जसं मगाशी मी म्हटलं, अनावश्यक गोष्टींना काट दिली पाहिजे, अनावश्यक खर्चांना काट दिली पाहिजे आणि अनावश्यक गुंतवणुकीच्या ऑप्शन्सपासनं, लोभापासनं दूर राहून त्या पैशाला चांगल्या रीतीने सांभाळणं आवश्यक आहे. कारण एक लक्षात घ्या, आपली जी पूर्वीची जनरेशन होती त्यांना गुंतवणुकीचे आपले ऑप्शन्स हे खूप लिमिटेड होते आणि खूप सोपे होते. म्हणजे PPF होतं, फिक्स डिपॉझिट होतं आणि त्याच्या फार तर फार पुढे थोडेफार शेअर्सचा असा ऑप्शन होता. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपले येणारे गोल्स खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहेत आणि येणारी जी ऑप्शन्स आहेत ते देखील कॉम्प्लिकेटेड आहेत. त्यामुळे त्याचा विनियोग करणं हे आणि योग्यरित्या विनियोग करणं ही फार मोठी जबाबदारी असं मला वाटतं. खरं. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकाच पर्यायावर विसंबून राहणं हे पण मला वाटतं खूप जोखमीचं आहे. तर तिकडे देखील तुम्हाला स्मार्टली तो सगळा पैसा जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणं फार महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि मला जसं तुझा हा जो वर्ड आहे ना, स्मार्टली, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपण बघितलं की गेलं शतक जे होतं ते हार्डवर्क करण्याचं होतं. आपलं जे सध्याची पिढी आहे ना, त्याचं शतक हे असं असणार आहे, हार्डवर्क आणि स्मार्टवर्क हे दोन्ही आपल्याला कॉम्बिनेशन करणं आवश्यक आहे. पैसा कमवताना हार्डवर्क, पण तो जो इन्व्हेस्ट करतो आहोत तो आपण स्मार्टली करणं आवश्यक आहे. आणि जर तो स्मार्टली केला तर मी बघितलंय की ॲक्च्युली पैसा हा जो आहे, मनी मेकिंग इज नॉट इझी, बट मनी ग्रोईंग कॅन बी इझी जर तुम्ही योग्यरित्या त्याचा विनियोग केला. खरं. आणि आणखी एक मुद्दा याच संदर्भात ब्रेकवर जाताना आपण बघणार आहोत. कारण आपण तुम्ही जसं म्हणताय तसं की ऑप्शन्स तर आपण सिलेक्ट करू, मात्र त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो अर्थातच रिस्क टेकिंग ॲबिलिटी, जोखीम पत्करण्याची तुमची क्षमता लक्षात घेत गुंतवणूक पर्यायांचा विचार करणं, त्यांचा समतोल साधणं हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे मी काल परवाच एका गुंतवणूकदाराबरोबर बोलत होतो आणि त्यांनी मला विचारलं की मी किती रिस्क घेऊ शकतो. तर मी त्यांना असं म्हटलं की प्रत्येकाची रिस्क घेण्याची ॲबिलिटी वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीची. म्हणजे तुमच्या शेजारी जो व्यक्ती राहतो किंवा तुमचा भाऊ, जुळा भाऊ जर असेल, तो 40 वर्षाचा आहे, त्याची जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असू शकते. तर जोखीम घेताना काय माझी क्षमता आहे, तर मी 2-3 गोष्टी मला वाटतं असं लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी माझी झोप मोड होणार नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे समजा एखाद्या गुंतवणुकीमध्ये पैसे अडकले, पुढचे म्हणजे तुम्हाला वर्षभरानंतर फिक्स डिपॉझिट येणार आहे किंवा रिअल इस्टेटमधनं तुम्ही म्हणताय 3 वर्षानंतर मी काढून घेणार, पण ते 3च्या ऐवजी 4 किंवा 5 वर्ष झाले तरी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काही फरक पडणार नसेल, तर ती तुमची जोखीम घेण्याची क्षमता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना समजा उद्या 10% मार्केट पडलं तर त्यांनी तुमची झोपमोड झाली नाही पाहिजे. तुमच्या मुलाचं शिक्षण, तुमच्या ओव्हरऑल ज्या गरजा आहेत, दैनंदिन गरजा, त्या अडल्या नाहीत ना, तर ती तुमची रिस्क घेण्याची क्षमता, तेवढी तुमची कॅपॅसिटी आणि तेवढी रिस्क तुम्ही नक्कीच घ्यावी असं मला वाटतं. खरं. खूप महत्त्वाचा मुद्दा सरांनी मांडलेला आहे. कारण फक्त ऑप्शन सिलेक्ट करून चालत नाही, तर तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही देखील तिकडे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पैसा झाला मोठामध्ये, आणि ब्रेक नंतर येणारं वर्ष जे आहे ते नेमकं गुंतवणूकदारांना, म्हणजे दिवाळीनंतर ह्या दिवाळी ते पुढची दिवाळी हे वर्ष नेमकं कसं असणार आहे, त्या अनुषंगाने मग कशी पावलं टाकायला पाहिजेत याबद्दल आपण नाईक सरांकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पात्र IBP माझा. ब्रेकनंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लक्ष्मीपूजन विशेष आपला एपिसोड सुरू आहे आणि गुंतवणूकदारांसाठी ही दिवाळी ते पुढची दिवाळी हे वर्ष नेमकं आता कसं असणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्याच्याबद्दल पहिला मुद्दा बघूया आणि नंतर नाईक सरांकडे जाऊया. बघूया पहिला मुद्दा. जगात इतरत्र गुंतवणुकीचा उणे परतावा आपल्याला बघायला मिळतोय. या उलट भारतीय अर्थव्यवस्थेची सक्षमतेने होणारी वाटचाल यामुळे गुंतवणुकीवर माफक परताव्याची
जागतिक गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे, नाही सर? आपण जे घटते व्याजदर आहेत आणि हे चिंतेचं वातावरण आहे आपल्यासाठी, हे नक्कीच खरं आहे. गुंतवणूकदार देखील दुसरे ऑप्शन शोधत आहेत भारतामध्ये की व्याजदर कमी झालेत. पण जर थोडंसं आपण जगाच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं तर जगाच्या परिस्थितीमध्ये काय आहे तर निगेटिव्ह इंटरेस्ट रेट्स आहेत. म्हणजे आपण एक मध्यंतरी बघितलं की जेव्हा लिंक्डइन विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टनी 20 वर्षाचं लोन घेतलं, 20 ते 25 वर्षाचं लोन, ते अर्धा टक्का व्याजदरांनी त्याला बिझनेसवरती लोन मिळालं. आता आपल्याकडे जर आपल्याला बिझनेसवरती लोन घ्यायचं असेल तर 10-12%, 14% खाली आपल्याला सध्या व्याजदर नाही आहेत. सो आपण जर हे बघितलं आणि तिकडे म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे, काही देशांमध्ये असं आहे, जर तुम्हाला फिक्स डिपॉझिट करायचं असेल स्वित्झर्लंड किंवा अशा देशांमध्ये तर तुम्हाला ॲक्च्युली बँकेला पैसे द्यावे लागतील येत्या काळामध्ये. सो ह्या परिस्थितीमध्ये आपले जे व्याजदर आहेत ते खूप चांगले आहेत. त्यामुळे भारत ही एक आकर्षक बाजारपेठ राहणार आहे, गुंतवणुकीचं ऑप्शन राहणार आहे परदेशी गुंतवणूकदारांसाठी. आणि त्यांचा येणारा फ्लो जो आहे तो कायम राहील अशी तज्ज्ञांची अपेक्षा अशी. त्यामुळे मला असं वाटतं की ऑल्दो आपल्याला व्याजदर कमी वाटतात, अनाकर्षक वाटतात, पण भारत ही एक उत्तम असं गुंतवणुकीचं क्षेत्र राहील परदेशी गुंतवणूकदारांसाठी. याचबद्दलचा दुसरा मुद्दा पटकन बघूया आपण. नव्याने किंवा अधिक भांडवलीच्या गरजेकरता विविध कंपन्या समभाग विक्री करता उतरत आहेत. परिणामी येत्या काळामध्ये भांडवली गुंतवणुकीत आपल्याला वाढ बघायला मिळेल. सो अश्विन, गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं की IPOs फार मोठ्या प्रमाणावरती येताना दिसले. काही नवीन बिझनेसेस आहेत, काही जे जुने बिझनेसेस आहेत त्यांना पैसे रेज करण्यासाठी, बिझनेस ग्रो करण्यासाठी ते पैसे रेज करतायत IPOच्या मार्गाने. त्यामुळे काय होईल की असं नेहमी म्हटलं झालं की आपलं मार्केट हे खूप छोटं आहे, पण IPOs मुळे मार्केट्स एक्सपांड होईल, जास्त पैसे बाजारात येतील, जास्त पैसे ऍक्सेप्ट होतील. तर येत्या काळामध्ये स्टॉक मार्केट आणि भांडवली बाजारासाठी चांगले दिवस राहतील. येणार वर्ष हे मला असं वाटतं की येणार 1-2 वर्ष नक्कीच आपण भांडवली बाजारामध्ये वृद्धी दिसेल आपल्याला. खरं. एक शेवटचा मुद्दा जाता जाता बघणार आहोत आपण. आणखी एक वाइंड अप टिप नाईक सरांकडून घेणार आहोत, पण त्याच्या आधी एक शेवटचा मुद्दा बघूया. भांडवल बाजारात काही कंपन्यांचे समभाग अतिशय महाग झाल्याचं दिसून येईल. कदाचित काही कंपन्यांच्या बाबतीत उत्पादन क्षमतेपेक्षा कमी उत्पादन झाल्यामुळे अशा कंपन्या अडचणीत आल्याचं चित्र देखील बघायला मिळू शकतं. सो जेव्हा नवीन बुलरन सुरू होते तेव्हा हे विरोधाभास नेहमी दिसतो की ज्या जुन्या काही कंपनीज आहेत ज्या चेंज नाही झाल्या वेळेबरोबर त्या लॉस मेकिंग असतात आणि काही कंपन्यांचं ग्रोथ होत असतात. लिडरशिप चेंज होत राहते. गेल्या वेळच्या बुलरनचे जे लीडर्स आहेत ते आता दिसणार नाहीत आणि ही एक टिपिकल साईन आहे की बुलरन सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की येणारी 1-2 वर्ष हे एकदम स्ट्रॉंग बुलरन राहील. ॲट द सेम टाइम आपल्याला काय हवं आणि आपण खूप सिलेक्टिव्ह राहणं तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं. वाइंड अप करताना एपिसोड आपल्याला अगदी काही क्षण आहेत आपल्याकडे. काय सांगाल तुम्ही, शेवटची फायनल टिप्स काय द्याल? सो आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. जर आपण लक्ष्मीचं जे नाव आहे हे कुठनं आलंय तर वर्ड लक्षवरनं. लक्ष म्हणजे काय? फोकस. लक्ष म्हणजे गोलकडे लक्ष देणं. सो हे अत्यंत महत्वाचं आहे. बाजारात काय होतं, स्टॉक मार्केटमध्ये काय होतं हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये, तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला काय हवं, आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपले गोल्स काय आहेत, फायनान्शियल गोल्स काय आहेत हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि लक्ष आणि लक्षण हा एक देखील वर्ड आहे जो जिकडनं लक्ष्मीचं हे नाव हे होतं. तर लक्षण ऑल्सो मीन्स ऑस्पिशियस, अपॉर्च्युनिटी. आणि मला असं वाटतं की येणारं वर्ष हे नक्कीच ऑस्पिशियस असेल आपल्या गुंतवणूकदारांसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी. आणि चांगल्या संध्या उपलब्ध होतील आणि सगळ्यांची वेल्थ ग्रो होईल. खरं. आणि त्याच संदर्भात आपण पुन्हा एकदा जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा देऊया या लक्ष्मीपूजनाच्या. आणि तुम्हाला देखील सर पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये लक्ष्मीपूजन विशेष पैसा झाला मोठामध्ये आत्ता इकडेच थांबतोय. पाहत राहा ABP माझा.